हॅलो, मी ऋतिका. या मिनी ब्लॉगमध्ये शनिवार आणि रविवारची कहाणी आहे. शनिवारची कहाणी म्हणजे वेळ घेऊन पेडगावला जाणं. या म्हणीचा अर्थ मला पुरेपूर समजला आणि त्या अर्थासोबतच मी माझा दिवससुद्धा एंड केला. आणि रविवारची मेमरी खूप स्वीट आहे. सकाळची सुरुवात मस्त झाली होती. कामं होती भरपूर, त्याच्यामुळे अंघोळ करायच्या अगोदरच ब्रश करून नाश्ता करून घेतला. काम म्हणजे बाथरूम क्लीन करायचं होतं आणि त्याच्यात अर्धी वेळ गेली अक्षरशः. आणि ते झाल्यानंतर मग मला नाचणीची भाकरी खायची क्रेव्हिंग झाली होती, सो मी ती बनवली कशीबशी आणि ती खाल्ल्यानंतर थोडा वेळ अशीच बसली होते आणि त्यानंतर मग चॉकलेटची क्रेव्हिंग झाली. मग चॉकलेट खाल्लं, पिक्चर बघत होते. त्यानंतर चहाची वेळ झाली. चहासोबत थोडासा फरसाण खाल्ला आणि त्यानंतर थोडं काम होतं मशीनचं, शिफ्टिंगचं. सो ते अरेंजमेंट करण्यात थोडा वेळ गेला आणि त्यानंतर इथे आम्ही प्लास्टिक काढत होतो डिशवॉशरचं. सो तिथे माझी मम्मी सांगत आहे, "नको काढू, राहू द्या, चांगलं वाटतं," हे ते. पण तिथे डर्ट जमा झाला होता, सो आम्ही ती काढून टाकली आणि त्याच्यानंतर मग इथे देवळाचं काम चालू आहे, सो तिथे पण थोडीफार हातभार लावला माझा आणि त्यानंतर झाडांना पाणी घालणं इज व्हेरी इम्पोर्टंट कारण एवढं ऊन पडते. सो म्हणून त्यांना सुद्धा पाणी दिलं थोडंफार आणि त्याच्यानंतर दिवस एंड केला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, बाय.